ते धम्मसेवक महास्थवीर यानंतर धम्मदेशना देणार आहे, ठराव वाचन आहे, भिक्खू संघाचा आशीर्वाद आहे आणि राष्ट्रगीत या एकूण छोटेखानी कार्यक्रमातून शेवटी परिषद समाप्त होणार आहे। सर्वप्रथम ते धम्मसेवक महाथेरो यांची धम्मदेशना, त्यानंतर हे ठराव आपण दरवर्षी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला देत असतो। बऱ्याच या ठरावाची अंमलबजावणी झालेली आहे, काही ठराव आणखी काय नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। त्या अनंत सम्यक संबुद्धाला तेव्हा पंचांतानं तथागताने मनुष्य प्राण्याच्या कल्याणासाठी, हितासाठी, सुखासाठी जिवंतपणीच मनुष्य सर्व दुःखातून मुक्त व्हावा म्हणून जो दुःखमुक्तीचा मार्ग दाखवला असा तो धम्म, आणि त्याच धम्म आणि विनयाचा आचरणतून जे आनंद झाले, त्यांनी मार्गफलाची प्राप्ती केली, जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले, आणि तोच दुःखमुक्तीचा संदेश संपूर्ण विश्वातील मनुष्याच्या मनपटाला पर्यंत पोहोचण्यासाठी तथागतांनी ज्या संघाची स्थापना केली असा पूजनीय भिक्षू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 16व्या बौद्ध धम्म परिषदेमध्ये उपस्थित राहून पूजनीय भिक्षू संघाच्या अमृततुल्य वाणीतून आपल्या कल्याणाचा, हिताचा, सुखाचा जो मार्ग आपण श्रवण करण्यासाठी आला ते सर्व धम्म उपासक, उपासिका तथा सान पालक आणि बांधतात। भगवान बुद्धांनी आणि त्यांच्या प्रमुख शिष्यांना ज्या काही धम्मस्कंदाचा उपदेश दिला त्याची संख्या 84,000 आहे। भगवान बुद्ध आणि त्यांच्या प्रमुख शिष्यांनी ज्या धम्मस्कंदाचा उपदेश दिला त्याची संख्या किती आहे? 84,000। म्हणजे बौद्ध धर्माचं ज्ञान अथांग अशा महासागरात आहे, आणि अशा अथांग महासागरामध्ये काय काय असतं? प्राणी, रत्न, माणिक, मोती, शंख, शिंपडे काय असे नसते। अशा अथांग महासागराप्रमाणे असलेल्या त्या भगवान बुद्धाच्या धम्मरूपी महासागराची चव एका क्षणात, 5 मिनिटात, 10 मिनिटात घेता येईल, पण घेता येईल। ते कशी काय? महासागरातलं पाणी अथांग असतं, पण महासागरातली पाण्याची चव कशी आहे ही पाहण्यासाठी संपूर्ण महासागरातलं पाणी प्यावं लागत नाही। त्या महासागरातील कोणत्याही भागातलं पाण्याचा एक थेंब जर जिभेवर टाकला तर त्याची चव समजते, खावट आहे की नाही? तसंच बुद्ध वचनाची चव त्याला जीभ आहे की नाही? तो एका क्षणातही समजून घेऊ शकतो। एकदा भगवान बुद्धाला आनंद भिक्षूने एक प्रश्न विचारला होता की भगवान, तुम्ही तुमच्या अगोदर झालेल्या सर्व बुद्धाचा इतिहास सांगितला, त्यांचे नावं सांगितलेत, त्यांचे गावं सांगितलेत, त्यांच्या आई वडिलांची नावं सांगितलेत, त्यांच्या पटशिष्याची नावं सांगितलेत,
बुद्धत्व प्राप्त ज्या ठिकाणी त्या ठिकाणीच आहे. पण भगवान सर्वच बुद्धाचं शासन काय होतं, सर्वच बुद्धाची शिकवणूक काय होती ती सांगितली. हा प्रश्न आनंद भिक्षुनी भगवान बुद्धाला विचारला. तेव्हा भगवान बुद्धांनी आपल्या अगोदर झालेल्या बुद्धाचं शासन काय होतं, त्याचा उपदेश काय होता, त्याची शिकवणूक काय होती, का एकच होती का वेगवेगळी होती, हे सांगताना एका गाथेतून भगवान बुद्धांनी आनंदाला उपदेश केला. आणि ते जर बुद्ध वचन आपण ऐकलं तर संपूर्ण बौद्ध शासनाचं तत्वज्ञान काय हे आपणास समजेल. कोणता उपदेश केला भगवान बुद्धांनी आनंदाला? तो सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या अगोदर अनेक झालेल्या बुद्धांचं शासन काय होतं ते सांगतात. बुद्ध म्हणतात सब पापस्स करणं कुशलस्स उपसंपदा सचित्त कलयुगपनं एतं बुद्धान शासन. हे बुद्धाचं शासन आहे, सर्व बुद्धाचं. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या अगोदर जेवढे बुद्ध झाले त्या सर्वच बुद्धाची ही शिकवणूक आहे, शासन आहे. कोणतं? सब पापस्स अकरण, कोणत्याही प्रकारचं मनुष्याने पाप करू नये. पापाचे अनेक प्रकार आहेत, पण या धर्मामध्ये ज्याला पाप म्हणतात त्याचा साधा अर्थ अकुशल कर्म करू, वाईट काम करू नये. सब पापस्स अकरणं, कोणत्याही प्रकारचं मनुष्यानं अकुशल कर्म करू नये, वाईट कर्म करू नये, पाप कर्म करू नये. मग काय केलं पाहिजे? कुशलस्स उपसंपदा, पुण्य कर्म केलं पाहिजे, कुशल कर्म केले पाहिजे. आणि पुढे काय बुद्ध म्हणतात? सचित्त परियोगपनं, आणि आपलं जे मन आहे, आपलं जे चित्त आहे, आपलं जे विज्ञान आहे त्याला शुद्ध केलं पाहिजे. एकं बुद्धान शासन, हे बुद्धाची शिकवण आहे. हे एकच बुद्धाचं वचन जर आपण समजून घेतलं तर संपूर्ण बुद्धाने शिकवलेला धम्म आपल्याला समजला असं म्हणतात. एकच गात आहे फक्त. सब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोगपनं एकं बुद्धान शासन. मग कोणत्याही प्रकारचं माणसाने अकुशल कर्म करू नये. मग ते अकुशल कर्म कोणते ते समजून घ्यायला पाहिजे. ते अकुशल कर्म कायिक आहे, वाचिक आहे आणि मानसिक आहे. म्हणजे आपण आपल्या कायनं कोणत्याही प्रकारचं पाप कर्म करू नये, अकुशल कर्म करू नये. म्हणजे कायनं कोणतं अकुशल कर्म होते? आपल्या शरीरानं प्राण्याची हिंसा, चोरी, व्यभिचार होते ना आपल्या कायनं. आणि म्हणून आपण आपल्या कायनं, आपल्या शरीरानं कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये. याला म्हणतात कुशल कर्म करणे. ही काया जर तुम्हाला शुद्ध करायची असेल, ही काया शुद्ध करायची असेल किंवा कायनं जे काही अकुशल कर्म तुमचं घडलं, अकुशल कर्म करून तुमची काया मलिन झाली, ती मलिन काया शुद्ध करण्यासाठी गंगा, यमुना, जमुना, सरस्वती या गंगेमध्ये स्नान करून ही तुमची अकुशल कर्माच्या मळाने अशुद्ध झालेली काया शुद्ध करता येणार नाही. गंगामध्ये स्नान करून, जमुने ऐकलं तर ही तुमचं शरीर प्राण्याची हिंसा, चोरी, व्यभिचार हे अकुशल कर्म करून ही तुमची काया घाणेरडी झाली असेल, अशुद्ध झाली असेल, तर शुद्ध करण्यासाठी काय करा? शील हे शीतल जल आहे. शील तर शील रूपी जलाने अंघोळ करा. याचा अर्थ काय की तुम्ही शीलाचं पालन करा. पाणाती पापा वेरमणी सिक्खापदं समादयामि. मी कोणत्याही प्रकारच्या प्राण्याची हिंसा करणार नाही. हिंसा कशाने होते? आपल्या कायनं होते, आपल्या शरीरानं आपण हिंसा करतो, कोणाचा जीव होतो, ऐकलं. ती साधी गोष्ट पहा. आम्ही बनते जे होते ना आमच्या कधी आता आम्ही प्रवचन करा, एखादी चिलट ठेवून बसता. चिलट किती माणूस दूर बघा. चिलट आपल्या केसा इतके बदल नाही त्याच.
तर ही का असं होतं आणि आपण मैत्रीची शिकवतो सगळे सकाळ सुखी होऊन तू आणि सध्या चिंता घेतो आहे की नाही. मग जर तुम्हाला सुखी बनायचं असेल दुःखमुक्त व्हायचं असेल तर भगवान बुद्धांनी या एकाच गाथेद्वारा तो उपदेश केला तो नीट समजून घेतला. ही गाथा एकच गाथा आहे पण संपूर्ण त्याच्यामध्ये बौद्ध धर्माचं तत्वज्ञान ते एका गाथेमध्ये सामावलेलं आहे. सब पापस करणं म्हणजे कायेनं वाचेनं मनानं कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म करू नये. काहीनं प्राण्याची हिंसा करायची नाही, काहीनं चोरी करायची नाही, काहीनं विधिचार करायचा. त्याला आपल्या कायेची शुद्धी, कायेची शुद्धी करण्यासाठी बाकी कोणतं साधन नाही. आता काही की आपण बिहारामध्ये जातो 65 वर्षे धर्मांतराला लोक पण साधही आपणाला त्याचं ज्ञान झालेलं नाही. कोणतं ज्या विहारात गेल्यानंतर बुद्ध उपाधीला आपण अभिवादन करतो ते बुद्ध म्हणजे काय हे तुम्हाला माहिती. कोण सांगा बरं बुद्ध म्हणजे काय ते एखादं बुद्ध काय नाही समजत त्यालाच आपण बुद्ध समजतो. ऐक 65 वर्षात जवळजवळ अंदाजे 95% दीक्षित बौद्धाला त्याचं शरणस्थान श्रद्धास्थान पूजास्थान समजलं नाही. आता मग कुणाला तुम्ही शरण द्या, कुणाला तुम्ही श्रद्धा ठेवा, कुणाची तुम्ही पूजा कराल. तुम्हाला तुमचं श्रद्धास्थान पूजास्थान आधारस्थान शरणस्थानच समज नाही तर शरण कोणच जातं. आणि आपण बुद्धं शरणं गच्छामि म्हणतो नाही. तर त्याच्यासाठी बुद्ध म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे. वर्तमान काळातील बुद्ध काय. आत्ता आमच्याकडे काल एक उपासिका अशा गोष्टी सांगू लागल्या. तिची सोबती म्हणते बघ तिची फक्त हिच्या अंगावर शिवरच नाही एवढंच फक्त पाहिजे लक्षात ऐकून घेऊ लागते तो बरं वाटलं मला तिला. पण तिचा पती मृत्यू पावला होता. तिनं काही सांगितलं नाही. त्या दोघी बसल्या होत्या. एकीच्या डोक्याला फुकू होतं, एकीच्या डोक्याला फुकू नव्हतं. एकीच्या पायामध्ये एक जोडू होते, एकीच्या पायात जोडे नव्हते. ते मला माहित होतं काय नाही. मग त्या बाईला विचारलं आई तुम्ही दोघी सोबते नाही, तिच्या डोक्याला फुकू आहे तुझ्या डोक्याला फुकू का नाही, तिच्या पाय जोडू आहे तुझ्या पाय जोडू आहे का नाही. सांगायला काही हिंमत होत नव्हती. दुसरी मुली बनली की तिचा नवरा मेला. म्हणजे नवरा मेल्यानंतर कुकू लावू नये ही तुमची पद्धत आहे. तर गड्याची बायको मेल्यानंतर त्याने काय करावं. ऐक ना हा काही गममाचा विषय नाही. हा संस्काराचा संस्कृता रीती रिवाजाचा. पण आपण ज्याला बौद्ध म्हणतो त्याची सारच बदल. म्हणून या बाईला मी विचारले त्या बाई तुझं लग्न झालं का. ती नाही म्हणे. लग्न झालं तरी अशाच असतात. हर्षदीपची बायको तुम्ही पाहिली की तिच्या डोक्याला खूप हातात बांगड्या नाही, लांब लांब निघाली केस नाही, पायात जोडवे नाही. हे सर्व बाबासाहेब सांगत होते की शुद्ध पाण्याच्या प्रवाहामध्ये घाणेरड्या पाण्याचा प्रभाव मिसळू देऊ लागला. ते शुद्ध पाण्याला घाणेरड्या करू नये. 65 वर्षात आपण काय बघू. जे आपलं शरणस्थान आहे, आपलं श्रद्धास्थान आहे, आपलं पूजास्थान आहे ते बुद्धाकडे आपल्याला समजलं. बुद्धाची मूर्ती बुद्धाचा फोटो त्यालाच आपण बुद्ध नाही. मग त्या बुद्धाच्या पाया पडल्यानंतर आपलं कल्याण झालं पाहिजे. तर बुद्धाला शरण गेल्यानंतर बुद्धावर श्रद्धा ठेवल्यानंतर
बुद्धाचा आधार घेतल्यानंतर, बुद्धाचं ध्यान मनन चिंतन केल्यानंतर माणसाचं कल्याण होते, माणसाचं हित होते, माणूस सुखी होतो, हे भगवान बुद्धांनी सांगितलं आहे. मग ज्याला तुम्ही बुद्ध समजता त्याच्यातून लोक दररोज काय करतात, सकाळी करतात, संध्याकाळी करतात. काही काही लोक तर जगातही ते बुद्ध झाले घेतात, काही काही बायाही झाले घेतात. आमच्या तो 2-3 माणसं आहेत, 2-3 मुलं आहेत, त्याच्या दंडावर बुद्ध करू यथा त्याला कोणी बोललं तर मी जयभीम मला म्हणतो. कसा जयभीम मला काय ना दंडावर बोलतो, संद होती, रस्त्यावर पडते, कुठेही माल खाते. म्हणून आपल्याला बुद्ध समजून घ्यायला पाहिजे. बुद्ध म्हणजे काय ना, भगवान बुद्धांनी आपल्या महापरिनिर्वाणाच्या क्षणाला उद्देश केला. म्हणजे महापरिनिर्वाण होत असताना काय उद्देश केला की माझ्या मृत्यूनंतर, माझ्या महापरिनिर्वाणानंतर तुमचा बुद्ध, तुमचा शास्त्र, तुमचा मार्गदाता, ज्या धम्मविनयाचा मी उपदेश केला तो धम्म आणि विनयच माझ्या महापरिनिर्वाणानंतर तुमचा बुद्ध, तुमचा शास्त्र, तुमचा मार्गदाता आहे. आता वर्तमान काळात मग कोण बुद्ध आहे? पुन्हा ती बाई म्हणजे म्हणते मला काही नाही, मग त्या भगवानाला माहिती आहे, असा बोलतो. काय त्या भगवानाला माहित आहे पण किती अज्ञान आहे. तुम्हाला तुमचं शरणस्थान, तुमचं श्रद्धास्थान, तुमचं पूजास्थान, तुमचं आधारस्थानच समजलंय तर बाकीचं पण काय. वर्तमान काळात आपण ज्या बुद्धाला शरण जातो, ज्या बुद्धावर श्रद्धा ठेवतो, ज्या बुद्धाची पूजा करतो, ज्या बुद्धाचा आधार घेतो, तो दुसरा तिसरा कोणताही बुद्ध नसेल. भगवान बुद्धांनी दिलेला धम्म आणि विनय रूपी हाच तो बुद्ध आहे. आणि त्याला तुम्ही शरण घ्या, त्याचा आधार घ्या, त्याचं ध्यान मनन चिंतन करा, तुमचं कल्याण होते की नाही. तो कोणता बुद्ध? सर्व पापस्स कर्मं कुसलतुपसंपदा सचित्त परियोगपमी एकं बुद्धानता. सिद्धार्थ गौतम बुद्धांनी त्यांच्या अबोध झालेल्या सारा बुद्धानं जो उपदेश केला तो ब्रह्मरूपी बुद्ध. सर्व पापस्स कर्मं, कोणत्याही प्रकार माणसानं कायेनं, वाचेनं, मनानं वाईट काम करू नये, अकुशल कर्म करू नये, पाप कर्म करू नये, कायनं प्राण्याची हिंसा करू नये, चोरी करू नये आणि व्यभिचार करू नये. आणि त्याच्यासाठी दैनंदिन जीवनात सकाळ संध्याकाळ उपासक उपासकांनी पंचशील घेतलं पाहिजे. पंचशील पूजा करण्याचा पाठ नाही किंवा बौद्ध धर्मियाचे लग्न लावून नका म्हणायचे श्लोक नाही. पंचशील माणसाच्या जीवनाला मोजण्याचं मापदंड आहे. जर आपली काया शुद्ध करायची असेल तर कायेनं जे अकुशल कर्म होते ते करू नये, प्राण्याची हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये. आता भंतीन सांगतो ना, कर्म हीच आपली योनी आहे. कर्म हीच आपली योनी आहे. योनी आपण जन्मायचं ते देणारा कोणीच नाही. ते आपले जे कर्म असतात त्या कर्माचीच ती फळ आहे. आणि म्हणून आपल्याला जर आपलं कल्याण बीज सुख करून द्यायचं असेल तर आपण आपल्या कायेनं कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म करू नका, प्राण्याची हिंसा करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका. आणि म्हणून तर प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ पण पंचशील होती म्हणजे पंचशील. आणि पंचशील घेऊन त्याचा अर्थ समजून त्याप्रमाणे वागायचं असते. ते आपला बौद्ध धर्म वाचिक धर्म नाही, तो आचरणिक धर्म आहे. लक्षात तुमचं. आणि जो माणूस कधी स्त्री शरणाचं पंचशील घेऊन त्याचा अर्थ समजून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करते त्यांना बौद्ध उपासक म्हणतात किंवा बौद्ध उपासिका. बौद्ध ही जात नाही. आपल्याला बौद्ध समजलंच नाही बौद्ध काय म्हणतात. तुम्हाला सामान्य माणसावरती जातच आहे काय. कोण म्हणजे आम्ही बौद्ध समाज, आम्ही बौद्ध समाजाचे, कोणी बौद्ध जातीचे. तर बौद्ध म्हणजे बुद्धिवादी माणूस.
ज्ञानी माणूस, शीलवान माणूस, सदाचारी माणूस, निर्व्यसनी माणूस, उद्योगी माणूस, प्रामाणिक माणूस, दानशूर माणूस, दयाशूर माणूस, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व याच्यावर प्रतिष्ठित असलेला माणूस, त्या माणसाला बौद्ध म्हणतात. मग आपण स्वतःला तपासा, मी बौद्ध उपासक आहो का, मी बौद्ध उपासिक आहो का? जो मनुष्य किंवा जी स्त्री फक्त बुद्ध धम्म संघाला शरण जाते, बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवते, त्यांचाच आधार घेते, त्यांचं ध्यान मनन चिंतन करते, प्रत्येक दिवशी तिरिशाणाचं पंचशील ग्रहण करून त्या पंचशीले प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करते, त्याच माणसाला बौद्ध उपासक आणि त्या स्त्रीला बौद्ध उपासिका म्हणतात. तर आपणाला आपलं स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल, बंतेजी तुम्हाला मानव धर्माचं महत्व समजावतं. मानव धर्म बुद्ध काय म्हणतात? प्रत्येक माणसामध्ये बुद्धाचा अंकुर आहे, बीज बुद्धाचं, ते त्यांनी आपल्या प्रयत्नानं उगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपण करतो का तसं? आपण माणूस आहो का? नाही. हा अवघड काम आहे, हाच अवघड काम आहे. मी खेड्यामध्ये राहतो, एकही दिवस असा नाही की ते भांडणं मला सोडावं लागत, एकही दिवस असा नाही. दररोज कोणाच्या शिवा खावाच लागतात, दररोज एक नाही. असं अज्ञान आहे. एखाद्याला म्हणतात दारू पिऊ नका, उलट म्हणते तुम्ही पिऊन पाहिले, ऐक नाही. त्यातही खरं आहे की बौद्ध धर्म अनुभवाचा धर्म. तर म्हणून भगवान बुद्धाचं अथंग महासागरासारखं असलेलं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी केवळ एकच ती गाथा, एकच बुद्ध वचन समजून घेतलं, त्याप्रमाणे आचरण केलं, सार बौद्ध धर्माचं तत्व लागतं. सब पापस कवन कुसलाचं उपसंपदा. आपण आपल्या काहीनं कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, मग त्याने आपली काया शुद्ध होईल. आपली जी वाचा आहे, आपल्या वाचेला शुद्ध करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? वाचेनं जे अकुशल कर्म होतात, खोटे बोलणे, कोणाची निंदा चहाड्या करणे, कठोर बोलणे, व्यर्थ बडबड करणे, हे वाचेचं पाप आहे, हे वाचेची मलिनता आहे, वाचेचे अकुशल कर्म आहे. म्हणून तुम्हाला तुमची वाचा शुद्ध करायची असेल तर पंचशिलेच्या एका शिलाचं पालन करतात. कोणत्या शिलाचं? मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समाध्या. ते पंचशील जे आहे ना, पंचशील हा बुद्ध आहे, आणि त्या बुद्धाचं ध्यान मनन चिंतन करून तो आत्मसात आपण करतो. पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समाध्या. मी प्राण्याची हिंसा करणार नाही अशी शिक्षा ग्रहण करतो, असं म्हणूनच भागत नाही. ते ती प्रतिज्ञा करायची आणि त्या प्रतिज्ञेप्रमाणे आपण आचरण करायचं. का म्हणलं म्हणजे झालं असं नाही. आता हे पंचशील तर लग्नाच्या वेळेला काही काही भागामध्ये त्या पेटीवर म्हणत आहे, तबला आणि पेटीवर, तबला आणि पेटीवर गोड आवाजात. आता गोड आवाजात म्हणण्यासाठी ऐकायचं. त्या प्रतिज्ञा आहेत, त्या शिक्षा आहेत, त्या ग्रहण करायच्या, त्याचा अर्थ समजायचा, त्याप्रमाणे वागायचं. नुसतं पंचशील शिल्लक की नाही, अगिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समाध्या. जे मला दिलं नाही ते मी घेणार नाही अशी शिक्षा ग्रहण करतो. जे दिलं नाही आणि ते घेणं म्हणजे चोरी करणं, आहे का नाही? तिसरं शिल्लक आहे कामेश मिथ्याचारा वेरमणी सिक्खापदं समाध्या. मी कोणत्याही प्रकारचं व्यभिचार करणार नाही, परस्त्री गमन किंवा परपुरुष गमन करणार नाही. अशा प्रकारच्या पंचशिलेच्या सुरुवातीच्या 3 शिलाचं पालन केलं तर मग आपली काया शुद्ध होते. त्याला म्हणतात कायनं कोणत्याही प्रकारचं पाप न करणे. वाचन तसंच आहे, मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समाध्या. वाचेचं पाप, वाचेची घाण, वाचेची दुर्गंधी, शिवा देणं, कठोर बोलणं, व्यर्थ बडबड करणं, खोटं बोलणं, ही वाचेची घाण आहे, ही वाचेची दुर्गंधी आहे, ही वाचेचा मळ आहे. आणि त्या वाचेच्या घाणीला नष्ट करत असेल तर पंचशिलेच्या 4थ्या शिलाचं पालन करतात. मुस्सावादा वेरमणी सिक्खापदं समाध्या. हे खोटं बोलणार नाही, कोणाची निंदा करणार नाही, कठोर बोलणार नाही, व्यर्थ गडबड करणार नाही. आणि जर तुम्हाला सर्वच शिलाचं पालन करायचं असेल, प्राण्याची हिंसा करायची नसेल,
चोरी करायची नसेल, बेबीचार करायचं नसेल, खोटं बोलायचं नसेल, तर तुम्ही 5व्या शिलाचं पालन करा. 5वं शील, सुहा मेर यमज्ज प्रमाद ठाणा बेरमणी सिक्कापदं समाज. या 5व्या शिलाचं जर माणसानं उल्लंघन केलं तर बाकीचे सर्व शील त्याचे नष्ट होतात. दारू, दारू प्राशन केल्यानंतर तो माणूस खोटंही बोलतो, प्राण्याची हिंसाही करतो, व्यभिचारही करतो. तो काय करेल काही सांगता येत नाही. आणि म्हणून प्रत्येक माणसाने, दीक्षित माणसाने नाही, दीक्षित बौद्ध माणसं त्याला माणूस बनायचं आहे, त्या प्रत्येक माणसाने या पंचशिलेच्या तत्वाचं पालन केलं पाहिजे. त्याच्यात महत्वपूर्ण शिलाई 5. दारू, गांजा, जुवा, मटका, सिगारेट, पुड्या, बिड्या याचं सेवन करू नये. जो बिड्या वळत असेल, दारू तो खूप लांब आहे, तंबाखू खात असेल, त्याला बौद्ध उपासक म्हणण्याचा अधिकार नाही. त्याची माणसाचा नाश होतो ना, धनाचा नाश, वेळेचा नाश, आरोग्याचा नाश, इज्जतीचा नाश, आणि लवकरच काय होते, मरण येते. लवकरच मरतात ते सर्व. दारू पिणारे, बिड्या उडणारे, शिकारेट उडणारे, तंबाखू खाणारे, ऐक ना. म्हणून आदर्श तुम्हाला माणूस बनायचं असेल तर या सर्व व्यसनापासून तुम्ही अडीच राहिलं पाहिजे. दारू, गांजा, जुवा, बिडी, शिकारेट, तंबाखू. आणि हे करताना आपण स्वतःच्या मनाला प्रश्न विचारले पाहिजे. स्वतःचं मन आपल्याला सत्य सांगतं. दारू पिणाऱ्यानं स्वतःला विचारतं की दारू पिणं चांगलं आहे का, बाकी कोणालाच विचारत नाही, त्यांनी स्वतःच्या मनाला विचारतं. त्याचं मन सांगते दारू पिणं वाईट आहे, पण सुटत नाही म्हणतात. सांगा ना, त्याला आम्ही बौद्ध म्हणतो. ते किती टक्के बौद्ध या पंचशिलेचं पालन करतात? का पंचशिलेचं पालन जर करतो त्यालाच बौद्ध उपासक म्हणतात. घरात बाबासाहेबांचे, बुद्धाचे फोटो लावतो, जय भीम म्हणतो, त्याला बौद्ध उपासक म्हणत नाही. जो दैनंदिन जीवनात पंचशिलेचं पालन करतो त्यालाच बौद्ध उपासक म्हणतात. का पंचशिलेचं पालन केल्यानंतर माणसाच्या जीवनात सुख, शांती, समाधान लाभत आहे. आणि म्हणून हे बुद्धानं दिलेलं अथांग महासागराचं सारखं तत्वज्ञान एकाच गाठीतून समजून घ्यायचं असेल तर तुम्ही काया, वाचा, मनानं कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म करू नका, कोणत्या प्रकारचं पापकर्म करू नका. काया, वाचा, मनानं कुशल कर्म करा. आता मन आपण म्हणतो, मन काय? मनाचे अकुशल कर्म कोणतं? राग, द्वेष, लोभ, मोह ही मनाची मलिनता आहे, ही मनाची घाण आहे, हे मनाचं अकुशल कर्म आहे. म्हणून आपण राग, द्वेष, लोभ, मोह करू नका, मग त्यानं मनाची शुद्धी होते. अशा करणे या एकाच बुद्धवचनाचा अर्थ आहे. सब्ब पापस्स करणं कुचकच उपसंपदा सचित परियोदपनं एकं उद्धानसा. आणि या एका गाथेचा अर्थ काय? या एका गाथेचा संक्षिप्त अर्थ आहे शील, समाधी, प्रज्ञा. सब्ब पापस्स अकरणं कुचलस्स उपसंपदा म्हणजे काय? कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म करू नका, कुशल कर्म करा. म्हणजे शीलाचं पालन करा, सदाचाराचं पालन, सचित परियोदपन. आणि ते स्वतःचे चित्त आहे, स्वतःचं मन आहे, त्या मनाला शुद्ध करा, त्या मनाला पवित्र बनवा. म्हणजे त्याचा अर्थ समाधी आणि प्रज्ञा होतो. म्हणजे एकाच बुद्ध वचनामध्ये शील, समाधी, प्रज्ञा या 3 धम्मस्कंदाचा समावेश आहे. आणि भगवान बुद्धाने जो काही उपदेश केला, बुद्ध आणि त्यांच्या प्रमुख शिष्याने 84 स्कंदाचा, ते संपूर्ण 84 स्कंद या एकाच गाथेमध्ये सामावले आहेत. सखोल त्याचा अर्थ आपण समजून घेतला तर मग प्राण्याची हिंसा का होते, कशी होते, ते सर्व समजून घेतलात आहे का नाही. आणि म्हणून पंथीची थोडका वेळ आहे म्हटले, पण थोड्याच वेळामध्ये का महासागर ते तितकं पाणी कधी का एकच थेंब टाकायचा तो समजते खारट आहे. तसं अथांगाचं बौद्ध धर्माचं तत्वज्ञान महासागराचं आहे.
पण ते तुम्हाला एकाच बुद्ध वचनातून समजून घेतात. ते सत्व पापस्स करणं कुसलसोपसंपदा सचित परियोदपणं एतं बुद्धारसा. कोणत्याही प्रकारचं काया वाचा वनानी अकुशल कर्म करू नका. तुमच्या मनाला शुद्ध करा, पवित्र करा. त्याचाच अर्थ शील समाधी प्रज्ञेचं आचरण करा, त्याचं मनन करा, त्याचं चिंतन करा आणि जीवनामध्ये तुम्ही सुखा. आजच्या प्रसंगी अधिक न बोलता तुम्हाला आदर्श माणूस बनायचा आहे. बौद्ध धर्म हा मानव धर्म. बाबासाहेब म्हणत होते बौद्ध धर्म मानव धर्म आहे, माणसाचा धर्म. माणसानं माणसाशी माणसासारखं कसं वागलं पाहिजे. या जगात जेवढे काही धर्म आहेत ते एकही धर्म माणसाचा धर्म नाही. त्याचं संशोधन माणसानेही केलेलं नाही. आणि त्याचा संबंध माणसाशी येत नाही. त्याचा संबंध दुसऱ्याचे पुढे. पण बौद्ध धर्माचं तत्वज्ञान जे शोधलंय का माणसानं शोधलं, आपल्यासारखं माणसानं. ते कुठे आकाशवाणी झाली नाही त्यांना, स्वप्नात येऊन काही सांगलं नाही त्यांना कोणी. ध्यान मनन ध्यान ध्यान मनन ध्यान मनन चिंतन करून ते त्यांनी शोधलेले. स्वतःच्या अनुभूतीतून स्वतःच्या अनुभवातून शोधलं आणि ते माणूस होते. ती काही दैवी अशी शक्ती नव्हती. पण त्यांना जर आम्हाला कसं जमलं ठीक आहे. आणि म्हणून भंतीने सांगितलं प्रभूंनी माणसाचा जन्म इतका श्रेष्ठ आहे का माणसाच्या जन्मात माणूस बुद्ध बनू शकतो, अनंत बनू शकतो, मार्ग फलाची प्राप्ती करू शकतो. आणि माणसाच्या जन्मात तो गाढवाच्या डुकराच्या येऊन ते येऊ शकतो. का ते आपल्या हाती. आपण काय बनायचं ते आपल्या हाती. लक्षात तुमच्या आपण काय बनायचं ते आपल्या हाती. आणि माणसाचा जन्म पुण्य कर्माचं फळ आहे तुमचं. आणि तो व्यर्थ जगू नका. आणि जीवन एक क्षणिक आहे. नाही आता तुम्ही तरुण आहो, आणखी पुष्कळ दिवस आहे मला. बुद्ध म्हणतात तुमच्या इथंच मृत्यू बसलेला आहे, कधी काय करत नाही. म्हणून पुण्य कर्म करण्यासाठी घाई करा. तरुणानं म्हणू नका की आता 25 वर्षात तरुणा 50 वर्ष जगलो तर 25 वर्षांची बाकी आहे. तर जीवन एक क्षणिक आहे. पाण्याच्या बुडबुडेप्रमाणे, मातीच्या मडक्याप्रमाणे केव्हा फुटेल केव्हा काही नसत होत नाही. आणि म्हणून बुद्धमता पुण्य कर्म करण्यासाठी काही करा. आजच्या प्रसंगी अधिक न बोलता आपल्याला आदर्श माणूस म्हणून जीवन जगायचं असेल, किंवा सुख शांती समाधानाने जीवन जगायचं असेल, जिवंतपणी सुखाने जीवन जगायचं असेल, जिवंतपणी सुखाने जीवन जगायचं असेल, मरतानाही सुखानं मरायचं असेल आणि मेल्यानंतरही सुखानं पुन्हा जीवन जगायचं असेल तर बुद्ध काय म्हणतात. धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके परं. भगवान बुद्धाने शुद्धोधन राजाला हा उपदेश केला. कोणत्याही प्रकारचं अधर्माचं आचरण करू नका, सद्धर्माचं आचरण करा. जो मनुष्य सद्धर्माचं आचरण करतो तो मनुष्य सुखाने जीवन जगतो आणि सुखाने तो मरतो. इहलोकी तो सुखाने राहतो आणि परलोकी सुद्धा तो सुखानेच राहतो. आणि म्हणून प्रत्येक माणसाची धडपड सुखासाठी आहे की नाही. आणि याच्यासाठी काही पैसा अदला धन द्रव्य पाहिजेत नाही. याचं आचरण कर पैसा पाहिजे का. पंचशिलेचं पालन करायला पैसा पाहिजे का. प्राण्याची हिंसा करायची नाही, चोरी करायची नाही, व्यभिचार करायचा नाही, खोटं बोलायचं नाही, दारू पियायचं नाही. त्याला पैसा लागते का. त्याला म्हणता येत नाही हो पंचशिलेचं पालन करते खूप इच्छा पण ती लयच गली गाव. पंचशिलेचं उल्लंघन करण्यासाठी पैसा पाहिजे. किती सोपं आहे. पंचशिलेचं उल्लंघन करण्यासाठी पैसा पाहिजे. पंचशिलेचं पालन करण्यासाठी पैसा पाहिजेत नाही, असलेल्या पैशाची बचत होते. लक्षात तुमच्या. आणि म्हणून प्रत्येकाने बुद्ध धम्म संघ समजून घेतला पाहिजे. आपले शरणस्थान, आपलं श्रद्धास्थान, आपलं पूजास्थान बुद्ध आहे, धम्म आहे, संघ आहे. म्हणजे बुद्ध धम्म संघ काय समजून घेतला. बुद्ध धम्म संघ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून शील समाधी प्रज्ञा आहे. पण शील काय समजलं पाहिजे. शिलाचं काही पंचशील, अष्टशील, दसशील
एवढ्याच शिलाचं काही संपूर्ण आहे. शिलाचे अनेक प्रकार आहेत आणि ती सर्व माणसानं समजून घेतली पाहिजे. समजून का त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. शील ही माणसाच्या जीवनाचा अधिष्ठान आहे आणि म्हणून प्रत्येक माणसानं शील म्हणजे का, समाधी म्हणजे का, प्रज्ञा म्हणजे काय समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि समजून घेऊन त्याप्रमाणे वागला की माणसाच्या जीवनामध्ये सुख लागते. म्हणून तो बुद्ध म्हणतात सुखा सद्धम्म देशना, सद्धम्माची देशना ऐकणं हे सुखच ऐकायचं. सद्धम्माचा उपदेश ऐकल्यानंतर सुख मिळतं माणसाला. म्हणजे सुखी बनण्यासाठी कसं वागावं हा सद्धम्माचा उपदेश ऐकून आपला समज आणि समजलाच नाही तर आपण वागणार कसं. यासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला धम्म श्रवण करण्याची संधी मिळेल तेव्हा तेव्हा ती संधी आपण गवरू नये. ते कधी कधी मिळत असते, ते काही इतकं सोपं नाही. म्हणून बुद्ध म्हणतात सत्पुरुषाचा सहवासा निम्मे निर्वाण पद आहे. तर समजलं पाहिजे ना, सत्पुरुषाचा सहवास म्हणजे त्या अडका मासाचा सहवास नाही. भगवान बुद्धांनी त्याला तो धम्माचा उपदेश दिला. तो आता तुम्ही आमच्या सहवासाचा आहे. आम्ही सांगेल का तुम्हाला प्राण्याची हिंसा करा, चोरी करा, व्यभिचार करा, खोटं बोला, दारू प्या. हा तो सत्पुरुषाचे तो सांगणार नाही. पण तो नकली सत्पुरुषाचे तुम्हाला दारू आणायला लागेल. लक्षात, नकली तर सत्व बाह्यरूपी सत्पुरुष असेल ते तुम्हाला दारू आणायला लागेल, मटण आणायला लागेल, भांडणं करायला. लक्षात, हे सारं बौद्ध उपासकाला चव माहीत पाहिजे. आता हे उपासक आहे, आता ते दिसतात. हे उपासक त्या प्राध्यापक भंतीच्या सभात 5-6 वर्ष आहे सत्यपालच्या. आता इतके दीर्घकाळ सभा उपासक राहिला त्यांनी डोक्याचं मुंडकून सामने बनायचे पण दाढी वाढ. म्हणून बुद्ध म्हणतात जो कायीने माझ्या पावलावर पाऊल टाकून जातो पण मी दिलेल्या उद्देशाप्रमाणे वागत नाही तो माझ्यापासून 1000 मैल लांब आहे. आणि जो मी दिलेल्या उपदेशाप्रमाणे वागतो तो कायीने 1000 मैल लांब असला तो माझ्या जवळ आहे. हे साध्या साध्या गोष्टी आहेत. बौद्ध धर्माचं तत्व इतकं सोपं तत्वज्ञान आहे, त्याच्यासारखं सोपं तत्वज्ञान जगात कोणतंच नाही. का तो स्वतःचा विषय ना. आता तुम्हाला सांगतो यायच्या सहवासात ते राहिले ते गाशे झाले आणि ते दिसतात ना ते प्राध्यापक सत्यपाल ते लहानपणी माझ्या सहवासात होते. ते लहान आता नाही एवढे झाकता होते, एवढे झाकता होते. ऐक ना, काही भाषा समजत नसे, काही नाही, लहान लहान. मी कोणीकडे गेलो माझ्या चिवट अंगावर टाकत असत, हातात भिक्षा पात्र नक्कल करत असत आणि त्याचं पाहिजे ते झालं भिक्षा ऐक ना. म्हणजे श्रद्धा ही अशी असते. म्हणून आपण चांगलं आदर्श माणूस बनण्यासाठी बुद्ध धम्म संघाला शरण जातात. त्यांच्यावर श्रद्धा ठेवा. बुद्ध काय, धम्म काय, संघ काय समजून घ्या आणि समजून घेऊन सदैव त्याचं ध्यान मनन चिंतन करा. बुद्ध चालतानाही बुद्ध सोबत पाहिजे, बसताना बुद्ध सोबत पाहिजे, जेवताना बुद्ध सोबत पाहिजे, झोपताना बुद्ध सोबत पाहिजे. बुद्धाला सोडताच येत नाही. पण तो बुद्ध समजून घेतला पाहिजे बुद्ध म्हणजे काय ते. चालताना चालवतो, बसताना बसतो, खाताना खातो, बोलताना बोलतो, झोपताना झोपतो, लिहिताना लिहितो, ऐकताना ऐकतो. मग ते करत असताना मग काय करतो. समजा एक म्हणून चोरी करायला त्याला माहीतच नाही मी चोरी करायला, त्याला माहित पाहिजे मी चोरी करतो. लगेच माहित नाही अजून चोरी करणं वाईट काम आहे. त्याने दुर्गती प्राप्त होते तेव्हा तो बंद करतो. त्याला माहीतच नाही काय करणं. तर अशा करणं बुद्ध धम्म हे माणसाची 3 शरणस्थान आहे, श्रद्धास्थान आहे. त्यांना समजून घेऊन आपण आपल्या जीवनाला शुद्ध करण्यासाठी, सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी आणि संक्षिप्त स्वरूपात भगवान बुद्धाने दिला अथांग अशा महासागराचा उपदेश देण्यासाठी ते एकच बुद्ध वचन ऐकलं आणि त्याचा अर्थ समजून घेतला, त्याप्रमाणे वागलो तर आपल्या जीवनात सार्थक जगात राहणार नाही. वाच्या प्रसंगी अधिक न बोलता जेव्हा संधी तुम्हाला मिळेल तेव्हा धम्म तुम्ही
श्रद्धेने एकाग्र चित्ताने तुम्ही ऐकता. धम्म कसा ऐकावा हेही आपल्याला 65 वर्षात माहीत नाही. आलं लक्षात? आपण बसतो 2-2, 4-4 घंटे बसतो, पण बसतो म्हणजे आपण तिथं बसलेला असतो असं नाही. जरी कानानं धम्म ऐकत असते, कानानं, पण तेव्हा धम्म ऐकतो तो जेव्हा शब्द कानावर पडतात आणि स्तोत्र विज्ञान उत्पन्न होते तेव्हाच आपल्याला ऐकू येतं. विज्ञानालाच मन म्हणतात, चित्त म्हणतात. ते दिवसभर बसत नाही, तुमचं मन जिकडे तिकडे तिकडे भटकाल, तुम्हाला काय म्हणते जे बोलले काही ऐकू येत नाही, समजत येत नाही काहीच. आणि म्हणून धम्म श्रवण करणं हे कठीण आहे. ते काही तितकं सोपं नाही का. आणि सोपं कोणाचं आहे, ते श्रद्धावान माणूस आहे त्याच्यासाठी सोपं आहे का. श्रद्धावान माणूस आहे त्याच्यासाठी खूप सोपं आहे, पण ज्याच्यामध्ये ती रत्नाप्रती श्रद्धा नाही त्याच्यासाठी खूप कठीण आहे. आणि म्हणून आपण धम्म ऐकण्याची सवय लावून घ्यायला आहे. धम्म ऐकण्याची, तर धम्म ऐकल्यानंतर माणसाला सुख मिळते, ऐकल्यानंतर समजते, समजल्यानंतर वागतो, वागल्यानंतर आपण सुख मिळते त्याच्यात. ही आपण सवय लावून घेतो. भगवंताच्या काळात हजारो लोक धम्मदेशना ऐकायला बसत असत, हजारो लोक, लाखो लोक, पण कोणाच्या खोकल्याचा आवाज येत नसत ऐक. आणि जेव्हा आपल्या धम्म परिषदा होतात तेव्हा तशी अवस्था पाहिजे. एखादा परकीय माणूस आला तर तो अचंबून गेला, काय हजारो लोक, कोणाचा बोलण्याचा आवाज येत ऐक. हे आपल्याला शिकवायचं आहे का धम्म परिषदेमधून, नाही तर मग काय धम्म परिषद कर बाकीच्या सरकार आपल्याच. कालच्या प्रसंगी अधिक न बोलता भगवान बुद्धाने आपल्या सुखाचा, शांतीचा जो मार्ग सांगितला, दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला, तो म्हणजे शील समाधी प्रज्ञा. त्या शील समाधी प्रज्ञारूपी बुद्धाला समजून घ्या, धम्माला समजून घ्या, संघाला समजून घ्या, त्याचं ध्यान म्हणून चिंतन करा आणि आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा. ही शुभकामना व्यक्त करू छोटीशी धम्मदेशना समाप्त करतो. भवतु सर्वमंगलं, सर्वांचं मांगलिक हो. सर्वांनी म्हणावं साधू साधू साधू. डॉक्टर बनते